नमस्कार. रोखोक मध्ये स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. वाई म्हणजे दक्षिण काशी. कृष्णा नदीकाठी वसलेलं हे एक शांत रमणीय असं शहर. आत्ता शहर झालं, आत्तापर्यंत एक गाव म्हणून ओळखलं जायचं. इथल्या ढोल्या गणपतीचा किंवा दगडी घाटांचा दबदबा ह्या जगभरात प्रसिद्ध. तर्कचित लक्ष्मण शास्त्री जोशी, स्वामी केवलानंद, इतिहास तज्ञ गह खरे, किसनवीर आदींची ही कर्मभूमी. अगदी विनोबा भावे देखील शिकले ते याच भूमीत. कला, अध्यात्म, संस्कृतीचा वारसा लाभलेली वाई नगरी. पण हीच वाई सध्या गाजतेय ती संतोष पोळ नावाच्या सैतानाच्या सैतानी कृत्यांमुळे. पोळ या क्रूर कर्म्यानं गेल्या 13 वर्षात 6 जणांचे खून केल्याचं आतापर्यंत उघड झालंय. अगदी या कानाचा त्या कानाला पत्ता न लागू देता हे खून झाले. 2003 पासून तो एका पाठोपाठ एक खून करत होता. स्वतःच्या फार्म हाऊसवर मुर्दे गाडत होता. तेव्हा वाईची पोलीस यंत्रणा काय करत होती असा सवाल आता पुढे येतोय. केवळ बेपत्ता अशी सरकार दरबारी नोंद करून पोलीस स्वस्थ होते का? इतक्या वर्षात या खुनाचा आता पता लागू नये हे पोलीस यंत्रणेचं अपयश नाही का? आणि आता हे हत्याकांड झालं हे पोलिसांचं यश म्हणायचं का? पोळ डॉक्टर म्हणून वाईत वावरत होता. 2007 ते 2015 अशी 8 वर्ष इथल्या घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये आयसीयू प्रमुख म्हणून काम करत होता. एवढ्या 8 वर्षात तो डॉक्टर बोगस असल्याचा सुगावा कोणालाही लागू नये, अगदी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनालाही. त्याची पदवी न तपासताच आयसीयू सारखी अत्यंत महत्वाची जबाबदारी त्यांनी पोळवर दिली. याला काय म्हणायचं? हे हॉस्पिटलचं व्यवस्थापन, इथले डॉक्टर आणि डॉक्टर घोटवडेकर हे देखील यात सहभागी आहेत असं मानायचं का? त्यांना म्हणे तो ब्लॅकमेल करत होता. कशा करता डॉक्टरांना ब्लॅकमेल करत होता आणि का? असं काय त्याच्याकडे रहस्य होतं की ज्याच्याकरता तो डॉक्टरांना ब्लॅकमेल करत होता? प्रेक्षको, डॉक्टर म्हणून मिरवणारा हा पोळ पोलिसांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी करायचा. एसीबीच्या मदतीनं सापळे रचायचा. 6 पोलिसांना त्यानं लाच प्रकरणात अटक करून घरी बसवलं होतं. त्यामुळे सगळे पोलीस त्याला टरकून असायचे. मध्यंतरी त्यानं बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघडकीला आणलं. या पोलीस संबंधांचा तो गैरवापर करायचा असं बोललं जातं. वाईमध्ये तो अनेकांना धमकावून खंडणी गोळा करायचा. पोलीस दलात असलेल्या ओळखी आणि वैद्यकीय क्षेत्राचं जुजबी ज्ञान एवढ्या भांडवलावर तो सैतान झाला. आपल्याला कुणी हात लावू शकत नाही असं त्याला का बरं वाटत होतं? एक एक खून पचत गेल्यानं त्याची हिंमत वाढली का? ज्या महिलांचे त्यानं खून केले त्या सगळ्या गरीब घरातल्या होत्या. त्यांचे खून त्याने का केले? यामागे आर्थिक कारणं होती की किडनी रॅकेट की आणखीन काही? पैसा कमवण्याच्या हव्यासापोटी या नरराक्षसानं हे हत्याकांड घडवलं हे खरं मानायचं का? 13 वर्षापूर्वी झोपलेली पोलीस यंत्रणा आता तरी नीट तपास करणार का? या नराधमाला फासावर लटकवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करू शकेल का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. पोळ खोल. पोळ खोल. सुरुवातीला बोला या विषयावरचा एक खास रिपोर्ट. सुरेखा चिकणे, वनिता गायकवाड, जगाबाई पोळ, नथमल भंडारी, सलमा शेख आणि मंगल जेधे. वाई परिसरात डॉक्टर म्हणून वावरणाऱ्या संतोष पोळनं ह्या 6ही लोकांचा खून केलाय. गुंगीच्या औषधाचा ओव्हरडोस पाजून या नराधमानं त्यांचे खून केलेत. एवढंच नाही तर स्वतःच्याच फार्म हाऊसमध्ये त्यापैकी 4 मृतदेह पुरून टाकले. खड्डा खोदून तो त्यात मृतदेह पुरायचा आणि कुणालाही संशय येऊ नये म्हणून त्यावर झाडं लावायचा. गेल्या 13 वर्षात त्यानं जवळपास 5 खून पचवले होते. पण बेपत्ता मंगल जेधेचा तपास करताना संतोष पोळचे हे सगळे कारनामे उजेडात आले. आता संतोष गावंडे, शामराव दुधाने, दीपाली सणस आणि रमेश पवार या आणखी 4 बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांनी पोळ विरोधात वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ह्या चौघांचा देखील पोळनं खून केला असावा असा संशय आहे. जे 2 डॉक्टर आहे मधील आणि त्याचे मित्र जे आहेत त्या 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. याचबरोबर किडनी रॅकेटचं जी आहे हे किडनी रॅकेट सुद्धा चौकशी करण्यात येत आहे. यानंतर पोलिसांनी जवळजवळ 6 पथके तयार केलेली आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी ही पथकं रवाना झालेली आहेत. डॉक्टर संतोष पोळ हा थंड रक्ताचा गुन्हेगार असल्याचं स्पष्ट झालंय. राजकीय नेत्यांशी तसंच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी त्याचे घनिष्ठ संबंध होते. अनेक पोलिसांसाठी त्यानं एसीबीचे सापळे लावल्यानं पोलीसही त्याला टरकून असायचे. अत्यंत बनाव पूर्ण करून स्वतःला मारहाण करून
नंतर सहआरोपी आहे तिला सुद्धा जिल्हा न्यायालयाच्या समोर काहीतरी आत्मदहन करणे वगैरे अशा वेगवेगळ्या प्रेशर्सनी, कारण पूर्वी सुद्धा इथल्या अधिकाऱ्यांच्यावरती अँटी करप्शनच्या माध्यमातून कारवाया केल्यामुळं सगळे अधिकारी आणि कर्मचारी थोडेसे दबकून असायचे असं दिसून येत आहे. डॉक्टरच्या आड लपलेला संतोष पोळचा खुनी चेहरा उघड झालाय, पण हे खून त्यानं का केले हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. आर्थिक व्यवहार आणि किडनी विक्रीचं रॅकेट ही खुनामागची कारणं असावीत अशी शक्यता आहे. पोळच्या पोलीस तपासात नेमकं काय हाती लागतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अरुण म्हेत्रे आणि अजित मांढरेसह विकास भोसले, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सातारा. पोळखोल या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला, पण त्याची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील. विश्वास नांगरे पाटील, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत अनिल काटे, दैनिक पुढारीचे पत्रकार, स्थानिक पत्रकार अनिल काटे आपल्या बरोबर आहेत. अनिलजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. प्रमोद जेदे, मंगल जेदे यांचा मुलगा, मयत मंगल जेदे यांचा मुलगा प्रमोद जेदे आपल्या बरोबर आहेत आणि प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संदीप जाधव हे देखील आपल्या बरोबर आहेत. सर्वात प्रथम जाऊया विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे. विश्वास नांगरे पाटील, मी संभ्रमात आहे. 13 वर्ष खून होत होते, त्याबद्दल पोलीस यंत्रणेच्या गलथानपणावर ताशेरे ओढायचे, त्याबद्दल पोलीस यंत्रणेचं अपयश म्हणून म्हणायचं का शेवटी मंगल जेदेच्या खुनानंतर ते प्रकरण शोधून काढलं याबद्दल पोलिसांना शाबासकी द्यायची? पोलिसांना कशा करता आज आम्ही ओळखायचं मला सांगा. आज संपूर्ण वाईमध्ये पोलिसांबद्दल एक प्रकारची चीड आहे, एक प्रकारचा संताप आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज याच प्रकरणाची चर्चा आहे. सगळ्या वृत्तपत्रांचे आणि वृत्तवाहिन्यांचे मथळे केवळ याच गोष्टीमुळे आहेत आणि सगळेजण एक सवाल विचारतायत, 13 वर्ष खून होत होते, पोलीस काय करत होता? उदयजी, तुमचा संभ्रम रास्त आहे. 2013 पासून 2003 पासून 2016 पर्यंत हे हत्यासत्र चालू होतं. यामध्ये 11 जुलैला मी चार्ज घेतला आणि पहिली क्राईम मीटिंग जी साताऱ्याला घेतली त्यामध्ये तिथले इन्स्पेक्टर विनायक वेताळ यांच्याशी एका मिसिंगच्या संदर्भात मला 2 SMS आलेले होते वरिष्ठांकडून, मंगला जेदेंच्या मिसिंग. त्या संदर्भात चर्चा करत असताना मला विनायक वेताळ ज्या पद्धतीनं सांगत होते त्यातनं लक्षात आलं की हा जो डॉक्टर संतोष पोळ, सो कॉल्ड डॉक्टर आहे, तो अत्यंत निर्ढावलेला गुन्हेगार आहे आणि त्याच्याकडं वरिष्ठांनी लक्ष घालून व्यवस्थितपणे कारवाई केली नाही तर अजून काहीतरी भयंकर प्रकार होऊ शकतात. म्हणून त्या दिवशी SP, मी आणि सगळ्या क्राईम मीटिंगमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि मग सूत्र हल्ली क्राईम ब्रँचनं यात लक्ष घातलं आणि सुदैवानं मंगला जेदेंचा फोन या आरोपीकडेच होता. तो फोन त्याची प्रेयसी म्हणजे को-अक्यूज ज्योती मांढरे हिच्याकडे दिलेला होता. त्या फोनवरनं ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मंगला जेदेंच्या नातेवाईकांना फोन करायची, मोठे मोठे उसाचे घ्यायची, मला शोधू नका म्हणायची. त्यातनं ही शंका बळावत गेली आणि त्यातनं मग ज्योती मांढरेवरती ट्रॅप लावून, कारण ज्यावेळेला त्या विनायक वेताळनी त्या डॉक्टर संतोष पोळला हात घालण्याचा प्रयत्न केला तर पहिली तक्रार त्यांनी मंगला जेदे ज्या विक्टीम आहेत त्यांच्या विरुद्धच दिली की सोने घेऊन ती पसार झालेली आहे. दुसरं, त्यांनी बनाव केला की माझ्यावर विनायक वेताळ इन्स्पेक्टरनी हल्ला केला आणि जखमी असल्याचे पडून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतलं. आणि तिसरं, या ज्योती मांढरेंनी आत्मदहनाची जिल्हा न्यायालयाच्या समोर धमकी दिली. त्या इन्स्पेक्टरच्या विरुद्ध मोर्चाही काढण्याचं त्यानं व्यवस्थितपणे नियोजन केलं आणि तो मोर्चाही काढला. अशा पद्धतीनं प्रेशर आल्यानंतर आम्ही त्या मीटिंगमध्ये IG, SP दोघांनी त्या अधिकाऱ्याला बळ दिलं आणि तुम्ही ताकदीनं कामाला लागा. आणि सुदैवानं त्या ज्योती मांढरेला पकडण्यात आपल्याला यश मिळालं. ज्योती मांढरेच्या इंटरॉगेशनमध्ये मंगला जेदेंच्या खुनाचा उलगडा झाला आणि मग मुंबईला सिस्टमॅटिकली मानखुर्दला आपण या मुख्य आरोपीला पकडलं आणि ही एकदा वाचा फुटल्यानंतर खूप सिस्टमॅटिकली इंटरॉगेशन करून या निर्ढावलेल्या गुन्हेगाराकडनं आपण 6च्या 6 गुन्ह्यामधल्या 5 डेड बॉडीज रिकव्हर करण्यात पोलिसांना आतापर्यंत यश मिळालेलं आहे. त्यात 6 पैकी 5 या महिला आहेत आणि 5 डेड बॉडीज ज्या आहेत त्या म्हणजे स्केलेटल्स 4 बॉडींचे तर दिसतात क्लिअर, त्यात 1 पुरुष आणि 5 महिला आहेत. निश्चितपणे आता जे काम क्राईम ब्रँच
सतारा किंवा SP सातारा आणि PI वेताळ यांनी केलेलं आहे ते आउटस्टँडिंग आहे. मात्र पूर्वी 2003 पासून या 2006ला 2 ज्या मिसिंग कंप्लेंट होत्या त्यात याची स्टेटमेंट घेण्यात आलेली ही वस्तुस्थिती आहे. 2010ला ज्या जगाबाई पोळ यांच्या अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये याला आरोपी म्हणून केलेला, पण ती केस निर्दोष सुटलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची चौकशी निश्चितपणे केली जाईल आणि या केसला कसं वॉटरप्रूफ बनवता येईल, या आरोपीला शिक्षा कशी होईल, सगळे मेडिकल, फॉरेन्सिक, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सेस कसे व्यवस्थितपणे गोळा करून केस पक्की कशी बनवून साताऱ्याचे जे पोलीसचे DYSP होते किंवा या आधीचे विशेष पोलीस महानिरीक्षक होते त्यातली काही नावं ही पोलीस डिपार्टमेंटला अतिशय अभिमान वाटावा असे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूरला लाभलेले होते. यांच्यापैकी कुणालाही 2003 पासून 2016-11 जुलै तुम्ही चार्ज घेईपर्यंत 5-5, 6-6 माणसं एका परिक्षेत्रातनं गायब होत आहेत, याच्याविषयी सारी शंका येऊ नये. नागरिकांना भरोसा कसा वाटणार की आम्ही सुरक्षित हातामध्ये आहोत? नाही, यामध्ये बेसिकली ज्या मिसिंग आहेत त्या प्रत्येक मिसिंग मध्ये या आरोपीचे कनेक्शन्स होते हे येत आहे. त्यामुळं यात सुद्धा मंगला जेदेंचा जो शेवटच्या दिवशीचे कॉलचे कॉन्व्हर्सेशन आपण काढले त्यात मंगला जेदेचं आणि याचंच कॉन्व्हर्सेशन झालेलं असल्यामुळं आपला पक्का निर्णय झाला की निदान तिला कन्फाईन करून ठेवलं असेल त्या विक्टीमला आणि तो शोधाची चक्र आपण सुरू केली आणि 31 जुलैला गेल्या महिन्यात आपण किडनॅपिंगचा गुन्हा याच्या विरुद्ध दाखल केला. त्यामुळे ती तपासाची सूत्र सिस्टमॅटिकली फिरवण्यात यश मिळालं. दुर्दैवानं पूर्वीच्या घटना या योग्य पद्धतीने हाताळल्या न हाताळल्या हे चौकशी अंती आपल्याला कळेल. पण आतापर्यंत जे काही पुरावे आपल्याला समोर आलेले आहेत ते इतके चांगले, कारण यात स्वतः त्यांनी डेड बॉडीज दाखवलं. तो अगदी इयर मार्क करून ही इथंच डेड बॉडी आहे, इकडं तिकडं JCB लावूच नका अशा इयर मार्क करून 27च्या पंचनाम्याप्रमाणे आपण गव्हर्नमेंट विटनेसच्या समोर या सगळ्या एक्झ्युम करून सापळे ते ताब्यात घेऊन त्याचे फॉरेन्सिक एक्सपर्ट्सला, कारण आता नथमल भंडारी आहेत त्यांच्या मुलगीची माझी भेट झाली, त्यांनी त्यांचे कपडे ओळखले, त्यांचे जेव्हा DNA सॅम्पल गेले जातील रिलेटिव्हच्या सोबत ते पाठवले जातील, वस्तू ओळखल्या, या सगळ्या गोष्टी निश्चितपणे केस एकदम कॉन्क्रीट करण्यासाठी पुरेशा आहेत. मोटिव्ह येस, मोटिव्ह अजून आम्हाला सिस्टमॅटिकली ते सगळं बिल्ड करावं लागणार आहे. आता मी त्या बाबतीत काही प्रीमॅच्युअरली कॉमेंट करणं उचित राहणार नाही. बरोबर आहे. अनेक प्रश्न यातून निर्माण होत आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं मी तुमच्याकडनं काही भागात घेईनच, परंतु प्रमोद जेदे आपल्या बरोबर आहेत. प्रमोद जेदे हे मंगल जेदे या मयत चे चिरंजीव आहेत. प्रमोद जेदे, तुमच्या आईच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं? याआधी तुम्हाला कधी संतोष पोळ या व्यक्तीचा संशय तरी आला होता का? नाही, असा काही आपल्याचा त्याच्याबद्दल संशय वगैरे काहीच नव्हता. पण त्याचे जे कॉल्स आणि त्याची जी पद्धत होती आणि त्याच्या भागातली जी चर्चा होती, त्यामुळे मी पहिल्या दिवसापासूनच तो संशयित असल्याचं मी लेटरमध्ये दिलेलं आहे. तसं मी लेटर साहेबांनाही पाठवलं आहे, नांगरे पाटील साहेबांना आणि SP साहेबांनाही पाठवलं होतं, मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, या सर्वांना असंच पाठवलं होतं. आणि त्याच्यामध्ये मी असं लिहिलं होतं की ह्याच्यामध्ये किडनी रॅकेटचा संबंध आहे. स्टार्टिंगचा जो पहिला 1 महिना होता तो सर्वांना नॉर्मल वाटत होता, एवढी मोठी घटना असेल असं कोणाला अंदाजही नव्हता. आणि त्यांनी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जसे सोन्याचे आरोपी आमच्यावर केले होते, आताही मीडिया त्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आरोप करते, त्यात काही तथ्य नाहीये. ऍक्च्युली ते डायव्हर्जन करण्यासाठी पूर्ण काही तो प्रकार तो करतोय आणि प्रत्येक स्टेटमेंट मीडियामध्ये आम्हालाच एकदम म्हणजे नालिस्ती करण्याप्रकारे प्रमोद जेदे, मी तुम्हाला या चॅनलवर तुमची बाजू पूर्णपणे मांडण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. या चॅनलनी आतापर्यंत पोलिसांच्या ऑफिशियल स्टेटमेंट व्यतिरिक्त दुसरा कुठलाही तर्क कयास स्वतःच्या अकलेनं चालवलेला नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. परंतु ज्या प्रश्नावर आता पोलीस अडकलेत त्यावर तुमचं मत आणि त्यावर तुमची निरीक्षणं अत्यंत महत्वाची आहेत. आणि ते म्हणजे या पोळनी आपल्या मातोश्रींचा खून नेमका का केला असावा, त्याचा हेतू काय असं वाटतं आपल्याला? मला याच्यामध्ये हेतू फक्त एवढंच वाटतं की किडनी साठी त्यांनी हे सर्व कारस्थान केलेलं असावं.
आणि हा नराधम त्याच्या आधी ही त्याच प्रकारे करत असावा, कारण त्यांनी ज्यावेळेस जी पद्धत वापरली होती स्टार्टिंगला आपल्या विरोधातही, आणि साहेब जसे म्हटले की त्यांनी त्या विक्टिमने साहेबांच्या विरुद्ध जसं इंजेक्ट करून वगैरे केलं प्रकार, ती सेम पद्धत होती. कारण त्याने ज्यावेळेला पहिलं स्टेटमेंट ज्यावेळेस दिलं त्यावेळेस तो असं समजला की आईला 10-20 तोळा दिलेला आहे आणि ते याच प्रकारे त्यामुळे आमचा फोन वगैरे असं स्विच ऑफ वगैरे असं प्रकार केला आणि तो पूर्ण डायव्हर्जन देण्याचा प्रकार करत होता टोटली. त्यामुळे मला संशय त्यावेळेस 101% होता. मी पहिल्यांदा त्याला ज्यावेळेस माझ्या समोरासमोर केला त्यावेळी. अनिल काटे आपल्याबरोबर आहेत. अनिल काटे हे दैनिक पुढारीचे स्थानिक पत्रकार आहेत, ज्यांच्यामुळं या प्रकरणाला एक प्रकारे वाचा फुटायला खूप मदत झाली. या प्रकरणाचे अत्यंत बारीक धागेदोरे किंवा याचा संपूर्ण इतिहास त्यांनी जवळून पाहिलाय. अनिल, आता पोळ पकडला गेलाय, पण पोळ पकडला जाण्यापूर्वी त्या गावामध्ये त्याची प्रतिमा काय होती, किंबहुना त्याच्या अशा क्रूर कर्म असण्याविषयी काही सुतराम कल्पना होती, काय होतं? जी सर, प्रथमतः मी तुमचं हार्दिक आभार मानतो की आपल्या चॅनलवर आम्ही केलेल्या पाठपुराव्याचं आम्हाला संधी दिली बोलण्याची. आणि हे जे आम्ही त्या नराधमाचा जो पाठपुरावा केला ते आमच्या सातारा टीमने केला. ह्याच्यामागे आमच्या सातारा पेपरचे मी ब्युरो चीफ हरीश पाटणे सर, जीवनधर चव्हाण सर यांच्या पाठिंब्यामुळेच हे मी सगळं करू शकलो. आणि त्यामध्ये आमचे पेपरचे प्रमुख प्रतापसिंह जाधव यांच्या आशीर्वादाने सगळं करू शकलो. आमचा सेनापती हरीश पाटणे असा आहे की तो अन्यायाला वाचा फोडतो आणि ह्यामुळे सगळं घडलं गेलं. त्याची प्रतिमा काय होती? संतोष पोळची प्रतिमा काय होती? त्याचं मूळ गाव धोममध्ये सर त्याची पूर्णपणे दहशत होती. तो गावामध्ये त्यांनी दवाखाना उघडला होता. एडसचा दवाखाना उघडून तो लोकांवर उपचार करत होता आणि त्या दवाखान्याला कोणी विरोध करू नये म्हणून तो गावातील स्थानिक जो कोणी विरोध केला त्या स्थानिक लोकांची माहिती घेऊन त्यांच्या पाठीमागे लागायचा आणि त्यांना त्रास द्यायचा. त्याच्या या दहशतीमुळं त्याच्या कुणी वाटेल जात नव्हते. यामुळे त्यांनी हे राजूसपणे एडसचा दवाखाना खोलून कुठलाही डॉक्टर नसताना हा नराधम हा पूर्णपणे बोगस, त्याच्याकडे कुठली पदवी नसताना याने छोट्याशा त्याच्या ज्ञानावर अनिल काटे पश्चिम भागातल्या अनिल एक मिनिट. अनिल, तुम्ही सांगताय त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय शास्त्रातली पदवी नव्हती, परंतु माझी माहिती जर बरोबर असेल आमच्या स्थानिक पत्रकारांनी दिलेली, तर तिथल्या एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये आयसीयूचा प्रमुख म्हणून तो जवळपास 7 ते 8 वर्ष काम करत होता. हे खरं? बरोबर आहे ना? हो. तो डॉक्टर गोटकर हॉस्पिटल हे नामांकित हॉस्पिटल आवेमध्ये आहे. हा त्याच्यामध्ये 2007 ते 2015 पर्यंत काम करत होता आयसीयू इंचार्ज म्हणून. डॉक्टर संदीप जाधव, अशा प्रकारे आयसीयू मध्ये एखाद्या डॉक्टरला नेमताना त्या डॉक्टरची पदवी तपासणं, त्याची अर्हता तपासणं, त्याची शैक्षणिक पात्रता तपासणं, याचबरोबर त्याचं वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव आणि ज्ञान हे सगळं तपासून घेणं गरजेचं असतं की नसतं? प्रश्नच नाही, गरजेचं असतंच. परंतु आता म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे कुठची तरी एक डिग्री म्हणजे इलेक्ट्रोपॅथी सारखी डिग्री किंवा आणखीन काही डिग्री असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आपल्याकडे आता क्रॉसपॅथीला परमिशन असल्यामुळे तो कुठच्याही ॲलोपॅथिक इन्स्टिट्यूटमध्ये काम करू शकतो, की जे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि म्हणजे त्याची तशी नेमणूक करणं हे बेकायदा नव्हतं. बेकायदा म्हणजे त्याला समजा क्रॉसपॅथीची परमिशनच दिली असेल तर तो प्रॅक्टिस करू शकतो. कायद्याचं मला त्याच्यात पूर्ण हे माहिती नाही, परंतु अशा पद्धतीने आपण इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी जर हा कार्यक्रम बघत असतील तर त्यांनी सिओ मोटो स्वतःच्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर अशा प्रकारे त्या हॉस्पिटलवर कारवाई करावी की त्या हॉस्पिटलचं काही चूक नाही असं वाटतं आपल्याला? त्या हॉस्पिटलवर तर कारवाई करावी कायद्याप्रमाणे जे काय असेल ते, परंतु अशा लोकांना अशा प्रकारची प्रॅक्टिस करायला परमिशन देणं पण तेवढंच महत्वाचं नाही वाटत आहे का? कारण त्याच्यानंतर या गुन्ह्यामध्ये त्यांनी स्कोलिन नावाचं एक ॲलोपॅथीचं औषध वापरलेलं आहे. आज त्याची कुठची डिग्री आहे, कुठची पॅथी आहे माहिती नाही. समजा असेल कुठची पॅथी, तर त्यांनी ॲलोपॅथीचं औषध जेव्हा वापरलंय तेव्हा त्याच्यावरती पहिला आक्षेप येणं मला वाटतं जरुरीचं आहे.
कारण ते कोणाच्या तरी हातात कोलीत दिल्यासारखं ते असू शकतं. प्रेक्षक, आपण पाहिलं किती थंड डोक्यानं स्वतःच्या घराच्या बाजूला खड्डे खणून आणि स्वतःच्या फार्म हाऊसमध्ये अत्यंत निर्घृणपणे 6 लोकांचे आतापर्यंत उघडकीला आलेले आणि 4 बेपत्तांचा अजून त्याच्यात समावेश होईल की काय अशा स्वरूपाची आता तपास यंत्रणा सगळ्या कार्यरत आहेत. एक माणूस थंडपणे खून करतो, 13 वर्षात त्यातला एकही धागादोरा लागत नाही आणि आता मात्र हे सगळे सांगाणे बाहेर येत आहेत. वाई या एका शहरानं महाराष्ट्राला भरपूर काही दिलं, तर कधी ते लक्ष्मण शास्त्री दिले, वाईने आम्हाला गह खरे दिले, त्याच वाईनं आज नेमकं काय दिलंय, वाईची अवस्था आणि त्याचं स्थित्यंतर आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय पोळ खोल. ब्रेक नंतर पोळ खोलमध्ये आपलं स्वागत. आपल्यासोबत विश्वास नांगरे पाटील, प्रमोद जेदे, अनिल काटे आणि डॉक्टर संदीप जाधव आहेत. आपण चर्चा करतोय संतोष पोळ या एका कथित डॉक्टरनं वाईसारख्या अत्यंत शांत आणि विद्वानांच्या शहरामध्ये केलेल्या निर्घृण खुनाचा आणि 13 वर्षानंतर त्याच्या लागलेल्या तपास यंत्रणाला लागलेल्या शोधाचा, त्या मानसिकतेचा आपण आता उलगडा करतोय. आपल्यासोबत डॉक्टर संदीप जाधव आहेत. संदीप जाधव, ही जी कृत्य आहेत अशा प्रकारची कृत्य कोणत्या प्रकारची मानसिकता असलेली लोक करतात? आता ह्या घटनेमध्ये एक खून नाही झालेला, 5-6 खून झालेत. जेव्हा एक खून होतो आणि अनेक खून होतो तेव्हा सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट्सनी जेव्हा बघितलं जातं तेव्हा अशा प्रकारामध्ये कुठची तरी फॅन्टसी असण्याची शक्यता असते आणि या फॅन्टसीची पण बरीच कारणं असतात. आता प्रत्येक खुनामागे किंवा गुन्ह्यामागे एक हेतू असावा लागतो, त्याचं मोटिव्ह अजूनही पोलीस उलगडतायत. परंतु आता ह्या केसची डायरेक्टली मी बोलू नाही शकत, त्याची इन्फॉर्मेशन माझ्याकडे नाहीये. परंतु अशा प्रकारचे जेव्हा गुन्हे होतात आणि 4 किंवा 5 बायका त्याच्यामध्ये आहेत, तर त्याच्यामध्ये एक जेव्हा फॅन्टसी आपण म्हणतो तेव्हा लैंगिक गुन्हेगारांचा अत्याचाराचा पण संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्याबद्दल मी बोलत नाहीये. अशा टाईपच्या गुन्ह्यांमध्ये आणि त्याच्यामध्येही सॅडिझम नावाचा हा जो म्हणजे बरेच जे काही आता अभ्यासले गेलेत अशा टाईपचे गुन्हे, तेव्हा सॅडिस्टिक बिहेवियर असण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामध्ये सेक्शुअल छळ करताना म्हणजे उपभोगताना छळ केला जातो बायकांचा आणि त्या बायकांचा त्याच्यामध्ये ऍक्सिडेंटल डेथ होण्याची पण शक्यता. अशा प्रकारच्या पेक्षा सुद्धा किडनी रॅकेट, हे ज्यांचे चिरंजीव वारंवार सांगतात की किडनी रॅकेट ही त्याच्या मागचं पैसा आहे, त्याच्या मागचं कारण असू शकतं. मला तर वाटतं किडनी रॅकेट हे रॅकेट म्हणणंच पहिल्यांदा चुकीचं आहे. आपण हार्टच्या रॅकेटला रॅकेट नाही म्हणत. ब्लड पण आपण जेव्हा डोनेट करतो तेव्हा त्याला ब्लड रॅकेट म्हणत नाही. आता किडनीची ज्याला डाईंग पेशंट आहे, त्याचे किडनी फेल आहे, त्याला पैसे असतील तर तो कुठच्याही परिस्थितीत किडनीची मागणी करणार, कारण त्याच्याशिवाय मृत्यू आहे आणि असा जो देणारा एखादा ग्राहक त्याला मिळत असेल. त्यामुळे तो आता सध्या ह्याच्यावरती आलाय, मीडियाने ती हाईप केली असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे याला अजून आपण डॉक्टर म्हणतोय किंवा सो कॉल्ड डॉक्टर म्हणतोय, ते म्हणण्याची पण काहीच गरज नाहीये, कारण डॉक्टर हा पेशा प्रमोद जेदे यांना त्यांचे काही विचार मांडायचे. प्रमोद जेदे. हा, डॉक्टरांशी मी सहमत आहे. डॉक्टर ही पदवी आपण नेहमी उचलतोय. बघण्याच्या त्यांच्या डॉक्टरच्या हिशोबाने समाजाचा जो अशी प्रतिक्रिया आहे ती वेगळी असते. ते बरोबर, डॉक्टर या शब्द वापरला नाही पाहिजे. पण डॉक्टर साहेब जसे म्हणतायत की लैंगिक वगैरे मानसिकता त्या डॉक्टर पोळची असू शकते, तर माझा त्यांना एक प्रश्न आहे. जर लेडीज बरोबर जर समजा लैंगिक संबंध होते, त्याच्यामध्ये एक जेंट्स सुद्धा आहे, तर मग त्याच्याबद्दल काय बोलता येईल आपल्याला? नाही, मी आपल्या केसबद्दल बोलत नाहीये. जेव्हा 6 खुनांमध्ये 4 बायका इन्व्हॉल्ड आहेत तेव्हा हे असण्याची शक्यता वैयक्तिक नाही तेच म्हणून म्हणतोय की अशी शक्यता जास्ती असते. हे आता अभ्यासावरनं लक्षात आलंय, कारण काहीतरी एक फॅन्टसी आहे आणि फॅन्टसी लैंगिक असण्याची शक्यता जास्ती असू शकते. बरोबर, ते नसावं नसेल तर खूप चांगलं आहे. डॉक्टर जाधव, दुसरा एक प्रश्न असा आहे की अशा प्रकारे थंड डोक्यानं क्रूर पद्धतीनं खून केल्यानंतर एक माणूस दैनंदिन जीवन कुठलंही पश्चाताप न येता शांतपणे जगू शकतो, हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो, लोकांशी हसून खेळून राहू शकतो, याला काय म्हणणार आहे? कुठली लाज किंवा पश्चाताप नसतो? ही आता त्याचं व्यक्तिमत्वच तशा पद्धतीचं आहे. पूर्वीचं काय आपल्याला हे माहिती नाही, परंतु काही अँटी सोशल पर्सनॅलिटीज असतात, त्यांचं व्यक्तिमत्व बघाल तर ते दुसऱ्यांवरती छाप पाडून त्यांना गंडा घालतात. एक वर्षापूर्वी जे काही खुनाचा प्रकार झाला होता त्याच्यात पण तसंच होतं, कारण छाप पाडून ज्यांच्यावरती आपण अवलंबून आहोत त्यांनाच गंडा घालून हे करण्याची प्रवृत्ती अशा लोकांमध्ये असू शकते. अगदी बरोबर आहे डॉक्टर संदीप जाधव. जी माहिती पुढे आली आहे त्या माहितीनुसार पोळ अत्यंत गोड बोलायचा, लोकांना बोलून भुलवायचा, नंतर खून करायचा, अशी माहिती स्थानिक लोक सांगतायत. फसवणूक करणाऱ्यांना आपण पकडले जाऊ अशी भीती वाटत नाही का? ते इतके निर्ढावलेले असतात की स्वतःच्या पायावरती धोंडा पाडणे
हीच त्यांची प्रवृत्ती असण्याची शक्यता असते. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण ते स्वतःच्या हातावरती खुणा करून म्हणजे चाकूनी वार करणे, फॅब्रिकेटेड इंजुरीज असे ह्या लोकांमध्ये खूप असतं. ते इतकं दडपण आणतात दुसऱ्यावरती किंवा इमोशनल ब्लॅकमेलिंग करणं, म्हणजे जीव द्यायचा प्रयत्न, म्हणजे जीव देण्याची हे करणं, दिस इज ऑल इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्याचे पण प्रकार यामध्ये जास्ती असू शकतात. मी अँटी सोशल पर्सनॅलिटी बद्दल बोलतोय, मी डायरेक्टली याच्याशी टॅग करू शकत नाही. विश्वास नांगरे पाटील, ज्या हॉस्पिटलमध्ये हा संतोष पोळ काम करत होता, आयसीयूचा इन्चार्ज होता, आयसीयूचा प्रमुख होता, त्या हॉस्पिटलवर आतापर्यंत पोलिसांची नजर कशी गेली नाही? कारण अनेक बेपत्ता व्यक्तींच्या मध्ये या पोळचं नाव सातत्यानं येत होतं. या हॉस्पिटलविषयी कुठल्याही प्रकारची संशयाची सुई आपल्या डोक्यावर आपल्या कोणाचे पोलिसांच्या साधारण 1.5 वर्षापूर्वी त्यांनी त्या हॉस्पिटलमधनं काढून टाकले असं त्या डॉक्टरांचं मत आहे. आता या जुन्या ज्या केसेस आहेत 2003, 2006, 2010 या तिन्ही केसेसमध्ये जे मी त्याच्याशी इंटरॅक्शनमध्ये साधारण 1.5 तास त्याच्याशी इंटरॉगेशन केलेलं होतं, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की त्याचे व्हर्जन्स आहेत ते सगळे तपासून घेण्याची आवश्यकता आहे. तो वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे स्टँड घेतो, त्यामुळे त्याला कोरॅबरेशन हे खूप गरजेचं आहे. आता आम्ही काही प्रिलिमिनरी डिस्कशन किडनी रॅकेट हे सगळीकडे चर्चा सुरू होती, म्हणून काही डॉक्टरांशी बोललो. तर किडनी ज्या ठिकाणी तो मर्डर करायची ती पोल्ट्री फार्मच्या शेजारी एक छोटीशी रूम आहे, त्या ठिकाणी ती डेड बॉडी ठेवली जायची. पोल्ट्रीमध्ये साधारण 50-60 सुद्धा कोंबड्या असतील. कोणती दुर्गंधी आणि त्या मृतदेहांची दुर्गंधी याचा त्याचा बचाव करण्याचा त्याचा उद्देश असावा. या प्रीमेडिटेटेड कोल्ड ब्लडेड प्लॅन्ड मर्डर्स आहेत. कारण मर्डर करायच्या अगोदर तो जेसीबीनं खड्डा करून घ्यायचा आणि सिस्टमॅटिकली अल्युअरमेंट करून प्लॅन करून. आता या चिकणे ज्या महिला आहेत पहिली 2003ची, त्यांना एक तपासायला म्हणून साताऱ्याला पाठवलं. साताऱ्यासनं मेडिकल रिपोर्ट घेऊन त्या संध्याकाळी आल्या आणि मग त्यांचा डोक्यात रॉड घालून खून केलेला आहे आणि त्यांच्याकडचं 7-8 तोळं सोनं काढून घेतलं. प्रत्येक ह्याच्यात सोनं किंवा पैसे किंवा जमिनीचा वाद असा प्रायमा फेसी फिनान्शियल गेन पण दिसतोय. बाकीचे डॉक्टर संदीप सांगतात ते विषय मी चर्चा करणं योग्य नाही आहे, पण मला तो स्वच्छ शाबूत बुद्धीचा व्यवस्थितपणे विचार करून गुन्हे करणारा गुन्हेगार वाटतो. त्याच्या प्रिलिमिनरी इंटरॉगेशनमधून मला ही दिसून येते. विश्वासजी, एक इकडे असं येतं की त्याचं हॉस्पिटल त्या काळातलं एका ठिकाणी, त्याचं राहतं घर एका ठिकाणी, त्याचं फार्म हाऊस एका ठिकाणी, पोल्ट्री एका ठिकाणी आणि खून झाले ऍक्च्युअली ते एका ठिकाणी आणि मिळालेले मृतदेह दुसऱ्या ठिकाणी. या सगळ्यामधलं जे अंतर आहे ना ते 8 ते 9 किलोमीटरच्या परिघाचं आहे. इफ आय एम रॉंग प्लीज टेल मी. म्हणजे याचा अर्थ हा माणूस हे सगळं एकट्यानं करत होता याच्यावर विश्वास ठेवणं अत्यंत कठीण आहे. कारण ही जी 8-9 किलोमीटरचा प्रकार आहे तो एकटा माणूस करू शकेल असं वाटत नाही. त्यामुळे याचे साथीदार मोकाट आहेत का, याच्या मागचे जे कोणी बिग फिश आहेत ते मोकाट आहेत का अजून? याच्यात त्याच्या व्हर्जनप्रमाणे त्यातल्या विक्टीमची नावं तो घेतोय, जे आम्ही तपासत आहोत. आम्ही आता इतक्या लवकर त्याच्यावर स्टेटमेंट करणार नाहीये, पण हे तुम्ही म्हणतात ते ऑब्झर्वेशन बरोबर आहे. एकट्यानं ते कृत्य करणं बऱ्याच ठिकाणी शक्य नव्हतं. पण जे अंतर म्हणताय त्यात 2003ला चिकणे यांचा जो मर्डर केलेला आहे तो घरातच त्यांनी केलेली, तिथं शेजारी बॉडी पुरलेली आहे. वनिता गायकवाड या महिलेचा मर्डर त्यांनी त्या धोमच्या ब्रिजवरती तिथंच गार्डनमध्ये करून मर्डर गळा दाबून करून बॉडी पाण्यात फेकलेली होती. तो मृतदेह आपल्याला मिळालेला नाहीये. सलमा आणि हे जे भंडारी आहेत, भंडारींच्या बरोबर त्याचं सोन्याच्या देण्या घेण्याचेच व्यवहार होते. सोने 10 तोळं त्यांनी दिलेलं होतं, हे दुपटीनं करून देईल म्हणून तगाता लावलेला होता आणि त्यांचा तो स्कोलिंग औषध देऊन त्यांनी मर्डर केलेला आहे. तर असे हे डिस्टन्सेस काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी स्पॉटवरतीच त्यांनी मर्डर केलेले. पण हे सगळे व्हेरीफाय, कारण आता आम्ही फक्त आणि फक्त फॉरेन्सिक एव्हिडन्सेस जे आम्ही कलेक्ट केलेले आहेत PM केल्यानंतर, आणि आम्ही पुण्यावरनं फॉरेन्सिक मोबाईल्स बोलवल्या, कोल्हापूरनं टीम्स बोलवल्या आणि त्यांच्याकडनं सिस्टमॅटिकली सॅम्पल सगळे कलेक्ट करून त्यांचं पॅकिंग करून ते व्यवस्थितपणे FSLला फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला कसे जातील आणि आपल्याला सगळा पुरावा व्यवस्थित कसा करता येईल याच्यावरती आहे.
तर इंटरॉगेशन आपल्याला पोलीस कस्टडी याची मिळालेली आहे दोन्ही आरोपींची. कारण शेवटच्या खुनामध्ये त्या ज्योती मांढरेचा सहभाग दिसून येतोय. तिला सुद्धा त्यांनी जाळ्यात या वर्षभराच्या अंतरात शिकणारी बाई आहे. हे सगळं एका बाजूला होतंय, परंतु पोलिसांना तो ब्लॅकमेल करायचा अशा प्रकारची माहिती पुढे येते. पोलिसांना ब्लॅकमेल कशा करता करायचा, असं काय करायचे पोलीस की ज्याच्यामुळे पोलिसांना ब्लॅकमेलची भीती वाटायची, किंवा तो तिथल्या डॉक्टरांनाही एका ब्लॅकमेल करायचा असंही बोललं जात आहे. असं काय होतं की डॉक्टर सुद्धा ब्लॅकमेल होत होते, डॉक्टर तक्रार करत नव्हते? बेसिकली ही मोडस ऑपरेंडी आहे त्याच्या कामाची. जसं आता डॉक्टर संदीप सांगत होते, सेल्फ इन्फ्लिक्टेड इंजुरीज. ज्या वेळेला विनायक वेताळने त्याला हात घातला, त्याला बोलवलं आणि तूच यात इन्व्हॉल्व्ह आहे सांगितल्यानंतर त्यांनी सिस्टमॅटिकली प्लॅन करून स्वतःवर वार करून इंजुरीज करून स्वतःला ऍडमिट करून घेतलं. हा सराहित अँटी करप्शन ब्युरो तक्रारी द्यायचा. आता मी अँटी करप्शन ब्युरोमध्ये मुंबई युनिटचा हेड म्हणून काम केलेलं आहे. तर अँटी करप्शन ब्युरोकडे येणारा हा कदाचित इनोसंट विक्टीम असू शकतो किंवा एखादा गुन्हेगार, त्याच्याकडे सुद्धा कुठल्या पोलिसांनी पैसे मागितले तरी तो गुन्हा होतो. त्यामुळे अँटी करप्शन ब्युरोकडे येणाऱ्या तक्रारदाराची तक्रार ही व्हेरीफाय करणं आणि त्या सरकारी नोकरावर ट्रॅप करणं ही मोडस ऑपरेंडी असते. ते जनरली अँटी करप्शन ब्युरो व्हेरीफाय करत बसत नाही की हा गुन्हेगार आहे मग याची कंप्लेंट घ्यायची की नाही. त्याच्याकडे जर कुणी पैसे मागत असेल त्या सुटण्यासाठी असेल किंवा मदत करण्यासाठी असेल त्याच्या गुन्ह्यामध्ये, त्याला अँटी करप्शन ब्युरो ट्रॅप करत असतो. तर यांनी सातारा युनिटच्या अँटी करप्शन ब्युरोकडनं ट्रॅप्स घडवून आणलेले आहेत. साधारणपणे एक पोलीस खबऱ्यामुळे येते ते देहू रोडच्या एका केसमध्ये बनावट नोटा पकडण्यामध्ये यांनी इन्फॉर्मेशन दिली होती. त्याचे तशी बॅनर्स त्यांनी गावात पण लावलेले होते असं असू देते. हा वेगवेगळ्या पद्धतीनं अशा पद्धतीचे ट्रॅप्स करून आणतो आणि स्वतःला अशा पद्धतीनं प्रोजेक्ट करतो. त्यामुळं सर्वसाधारण अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये थोडीशी दबावाची भूमिका तिथं झालेली दिसून येते. त्यामुळं यात आता आम्ही या केसमध्ये खूप कठोरपणे आणि ठामपणे निर्णय घेतले आणि ती केस स्टडीज केली, डिटेक्ट केली आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा तपास सुरू आहे. पण त्याच्या पाठीमागं कशा पद्धतीने त्यांनी प्रेशर आणलं, त्याच्यात प्रेशरमध्ये येऊन सुद्धा, कारण आम्ही प्रेशर घ्यायची आम्ही प्रेशर नाही घेतलं पाहिजे. आम्ही त्या जर सर्वसामान्य माणूस प्रेशर घेत असेल तर त्याला तो आधार नसतो. पण आम्हाला युनिफॉर्म आहे, अधिकार आहेत, कायदा आणि शस्त्रांचं बळ आहे. आम्ही कुणाच्या दबावाला घाबरता कामा नये. आम्ही ठामपणे पुढे आलं पाहिजे आणि तेच आमचं सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. ते ब्रीदवाक्याचीच भूमिका म्हणजे या अशा व्यक्तींना धडा शिकवणं. त्यालाच एक सपोर्टिंग असा प्रश्न दुर्दैवानं जी विश्वाजी, त्याला सपोर्टिंग असा प्रश्न घेऊन अनिल काटेकडे जातो आणि मग तुमच्याकडे येतो. अनिल काटे, या प्रकरणामध्ये, खुनाच्या सिरियल प्रकरणामध्ये एक व्यक्ती असू शकत नाही, कदाचित अनेक व्यक्ती असू शकतात. यावर पोलीस देखील या दृष्टीनं विचार करतायत. या पोळला पाठीशी घालणारे कोण होते असं आपल्याला वाटतंय? गावात या संदर्भात दबक्या आवाजात अनेक चर्चा चालू आहेत. विश्वास नांगरे पाटील यांना आज तुम्ही खुलेआमपणे सांगत का नाही कोणाला संशय आहेत आपले? काय संशय असं त्याच्या गावातलं कोणी नाहीये. त्याचा वाईमध्ये जो वावर होता, त्याचे वाई आणि मुंबई ते पुणे त्याची फार मोठी लिंक आहे. विश्वास नांगरे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि क्राईमचे पद्माकर यांच्यामुळेच हा खरं तपास लागला हे निश्चित आहे. त्यांनी जे मनाव घेतल्यामुळे खरं कुणाला वाचा फुटली. त्याचे जे संबंध आहेत ते सगळे संबंध बाहेरच्या लोकांचे आहेत. त्याच्याशी पुणे ते मुंबईपर्यंत अनेकची लोक आहेत आणि याबाबत मी त्याचा गेले 5 वर्ष आमचे ब्युरोचे फारिश पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली आमची सातारा टीम पूर्णपणे मला सांगा होती. अनिल काटे, आज सर्वसामान्य वाईकर हा धास्तावलेला आहे की नाही? कारण वाईमध्ये अशा प्रकारच्या खुनांची मालिका यापूर्वी कधी घडली नव्हती. वाईला व्याख्यानमाला, वाईला संगीत होत होतं, वाईला प्राच्यशाळा होती, वाईला विश्वकोश मंडळ होतं. वाईची एक संस्कृती वेगळी आहे. वाईमध्ये एखादा खून ही सुद्धा फार मोठी, एखादी चोरी ही सुद्धा फार मोठी घटना असते. त्या ठिकाणी सरळ 5-5, 6-6 खून. वाईकरांची आत्ताची मनस्थिती काय आहे? सर, वाईकरांनी त्याला पकडलं तर आनंद व्यक्त झाला ते, परंतु त्यांच्या मनामध्ये आणखीन घबराट आहे किंवा ह्याच्यामध्ये आणखीन किती लोक सामील आहेत. ह्याला पकडलं तर बाकीचे लोक सुद्धा त्याबद्दल वाच्यता करण्यासाठी काय गातं ठरू शकतात का?
कारण या घटनेचा ज्यावेळेला आमच्या पुढारी टीमनं आता पूर्णपणे याचा पाठपुरावा केला त्यावेळेला त्याला कित्येकदा माझ्यावरही खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं परंतु मी त्याला बळी न पाडता त्याचा कायम आमच्या पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. अनिल काटे, जर पोलिसांवर त्याचा दबाव होता, पोलिसांना तो दबाव प्रेशरमध्ये आणत होता, काही पोलिसांना ब्लॅकमेलिंग करत असेल अशा स्वरूपाच्याही बातम्या आल्यात, परंतु त्याचा पुष्टी कुठे येत नाही, परंतु पोलिसांवर दबाव होता, त्याची एक प्रतिमा होती, हे विश्वास नांगरे पाटील यांनी देखील कबूल केलं आहे. परंतु पोलीस यंत्रणा जर अशा पद्धतीनं पोखरली गेली असेल तर या गावात हा एक पोळ आहे का असे अनेक पोळ आहेत, बाकीचे पोळ फक्त बाहेर यायचे आहेत? या पोळावर मला सात कधी अनेक पोळ असण्याची शक्यता आहे. कारण एवढं मोठं कृत्य करणं एकटा माणूस अशक्यच आहे. कारण त्यांनी त्यांनी जे मूत्रदेह पुरून टाकलेले आहेत ते कमीत कमी 7 ते 8 फुटाचे खोल खड्डे आहेत. मग ते खड्डे जर जेसीबीने काढले माणसा येतील तर ते मुजवले कसे? जेसीबी ज्या लोकांनी जेसीबी वापरला मग त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे ना सर. बरोबर आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये तो काम करत होता, ज्या जेसीबीवाल्यांना त्यांनी कामाचं कंत्राट दिलं होतं, या सगळ्याची थरो चौकशी व्हायला पाहिजे, संपूर्णपणे चौकशी व्हायला पाहिजे. प्रमोद जेधे, यामध्ये काही राजकीय व्यक्तींचे लागे संबंध असल्याचं आपल्याला संशय येतोय का? थेट सांगा. हां, मला याचे राजकीय पण संबंध असण्याची मला दाट शक्यता वाटते. दुसरी गोष्ट, डॉक्टर्स इन्व्हॉल्व असू शकतात, एखाद्या वेळेस आपले रिटायर्ड एखादे ऑफिसर वगैरे किंवा अशा हाय प्रोफाईल लोकांचे संबंध असू शकतात. कारण आता कसं झालेलं आहे की मृत व्यक्ती आहे त्याच्या फक्त सांगाडे सापडले आहेत. त्यामुळे तुम्ही किडनी रॅकेट असं डॉक्टर साहेब किंवा नांगरे पाटील साहेब बोलले तसे हे होत आहेत. पण मला असे वाटतंय की जर 1-2 लाखासाठी कोणी असं किंवा मर्डर करणे किंवा हे शक्य नाही आहे. कारण हे जेवढी लोक मारले गेले तेवढी काही एकदम रिच पर्सन किंवा असे पैसे घेऊन वावरले नव्हते, नॉर्मली घरातले होते, मिडल क्लास. त्यामुळे मला असं नाही की पैशासाठी किंवा माझ्यासाठी ते झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, मी नांगरे पाटील साहेब आणि LCBची टीम सातारा, वेताळ साहेब आणि पोलीस जाधव नाईक साहेबांचा मी धन्यवाद आहे. आणि हमेशा अंतिम क्षणापर्यंत त्यांचा ऋणी आहे. कमीत कमी त्यांनी माझ्या आईची बॉडी वगैरे हातात आणून दिली. आणि दुसरी गोष्ट सांगायची मुद्दा, मला कधी कधी असा प्रश्न पडतो, जर आई जर माझी हाऊसवाईफ जर असती आणि तर माझं असं वाटतंय की हे प्रकरण दबलं गेलं असतं. कारण मला स्टार्टिंगला ज्यावेळेस दहशततेचा तुम्ही जसं चर्चा करताय त्याप्रमाणे ज्यावेळेस मी पहिल्यांदा सगळ्यांकडे हेल्प मागायला गेलो होतो, काही यातल्या विक्टीमच्या ठिकाणी पण गेलेलो होतो, तर त्यांनी एवढी दहशत घेतली होती. मी एकदम पूर्ण शांत झालेलो आहे. आम्हाला काही आमच्या व्यक्तींचे काय ठावठिकाणे लागणार नाही. काही लोक अशी होती की मला अशी म्हटली की तुम्हाला नक्की सापडणार नाही याच्यामध्ये. पण मला फक्त एकच ध्यास होता की माझी आई मला जिवंत हवी. दुर्दैवाने ती मला भेटली नाही. आणि ज्यावेळेस मला सपोर्ट हवा होता त्यावेळेस तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी सांगलीचे संतोष कांबळे म्हणून होते आणि RD भोसले म्हणून होते, यांच्याशी संपर्क साधला. ऍटलिस्ट कमीत कमी आमच्या चौकशीमध्ये फोटो फ्लॅश झाल्यामुळे आम्हाला कमीत कमी माहिती मिळेल. त्यांनीही ती केलेली नव्हती त्यावेळेस. अनिल काटे, काय सांगाल अशा प्रकारचं जे दहशतीचं गावात, अनिल काटे, दहशतीचं वातावरण आहे, यामागे काही उच्च परस्त माजी पोलीस अधिकारी, आजी पोलीस अधिकारी, काही उच्च परस्त नेते? तसं काही सांगता येणार, परंतु त्याने अँटी करप्शनच्या माध्यमातून जे वारंवार कारवाई केल्या गेल्या, मग या कारवाई झाल्यानंतर बाबा एकच व्यक्ती प्रत्येक वेळेस प्रत्येक कारवाईमध्ये हाच व्यक्ती समोर होते. मग त्यावेळेला संबंधित अधिकाऱ्यांनी अँटी झाले की बाबा ही एकच व्यक्ती या प्रत्येक केसमध्ये कसे काय येते याचा सुद्धा तपास करणे गरजेचं होतं किंवा त्याच्यावर फ्लॅट टाकणं गरजेचं होतं ना सर. आणि तो जो इतका हुशार आहे, आणि जेवढ्या महिलांचा त्याने खून केलेला आहे त्या प्रत्येक महिलांचं जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर त्यांची आर्थिक परिस्थिती कधी मोठी नव्हती किंवा पैशावाली नव्हत्या. त्यातमध्ये त्याची एक चुलती सुद्धा आहे जगाबाई पोळ नावाची, तिलाही त्यांनी जर मारलं तर मग तो मारल्याचा जो सेक्स स्कॅन्डल म्हणजे संबंधित महिलांबद्दल त्यांच्या चरित्रावर सिंतोडे उडवायचा आणि त्याचा प्रचार करायचा की जेणेकरून तपासाची दिशा बदलावी की महिला कोणाबद्दल पळून गेले, त्याचे संबंध होते, अशा प्रकारे तो सगळं उठवायचा. हे फारपणे त्यांनी पूर्णपणे प्लॅनिंग केलं. आणि एवढं होणे वारंवार प्रत्येक व्यक्ती त्याच वगैरेनंतर प्रत्येक व्यक्तीचा नातेवाईक वाईफ पुस्तकावर तक्रार करायचा, हे संशयता
डॉक्टर पोळच आहे. अशा वेळेला पोलिसांनी त्यांचं काम करणं गरजेचं होतं, पण ते केलं गेलं नाही. कारण अशा प्रत्येक घटनेमध्ये ज्या वेळेला पोलिसांनी अशा लोकांना सहकार्य केलं नाही, ती प्रत्येक लोक तालुक्यातील असतील, बाहेरले असतील, आमच्या पुढारीकडे त्यांनी धाव घेतलेली आहे. आणि यामुळेच आम्ही या प्रकरणाचा प्रयत्न केला. सवाल अनिल काटे, जो अत्यंत सवाल महत्वाचा आहे, जो घेऊन मी डॉक्टर संदीप जाधव यांच्याकडे जातोय. संदीप जाधव, अशा व्यक्ती जर जामिनावर बाहेर आल्या किंवा पुराव्याअभावी निर्दोष सुटल्या तर अशा प्रकारची खुनशी कृत्य ते पुन्हा करू शकतात? सर्वात प्रथम विश्वासजींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी इम्प्लिमेंट केलंय सगळं. ते म्हणजे जे काही खून आहेत ते इम्प्लिमेंट केलेत, सक्सेसफुली इम्प्लिमेंट केलेत. एवढे दिवस सापडलेले नाहीयेत आणि त्याचा मोटिव्ह माहिती नाहीये. जोपर्यंत मोटिव्ह माहिती नाहीये, दॅट मीन्स इट इज अनस्ट्रक्चर्ड. आणि सायकोलॉजिकली बघायचं गेलं तर अनस्ट्रक्चर्ड मोटिव्ह जेव्हा असतं तेव्हा इट माइट बी जस्ट अ डिल्युजन ऑल्सो. मी फक्त एक अँगल देतोय, कारण कुठचेच आपल्याकडे हे नाहीयेत. डिल्युजन म्हणजे फॉल्स फर्म बिलीफ विच कॅनॉट बी डिस्पेल्ड ऑफ फ्रॉम माइंड इन स्पाइट ऑफ द कॉन्टिन्युम. म्हणजे तो त्याचा बिलीफ आणि त्याच्यावरती काम करतो रामन राघवनच्या एक्झॅक्टली. तर त्या टाईपमध्ये तो पूर्णपणे इम्प्लिमेंट करेपर्यंत मॅनिप्युलेटिव्ह बिहेवियरनी तो इम्प्लिमेंट करू शकतो. हा पण एक अँगल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर असापर्यंत तो जर बाहेर पडला तर सांगू खरंच शकत नाही, कारण जोपर्यंत आपल्याला मोटिव्ह माहिती नाही तोपर्यंत अंडरलाईंग सायकोपॅथॉलॉजी आहे का माहिती नाही, त्याचं पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे का माहिती नाही, किंवा नुसतं फॅन्टसी आहे ते पण माहिती नाही. परंतु अशा प्रकारच्या व्यक्ती पुरेशा पुराव्याअभावी अथवा निर्दोष येणं हे समाजासाठी अत्यंत घातक आहे. अत्यंत घातक आहे. कारण पहिल्यांदा म्हणजे डॉक्टर नसताना त्यांनी डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणं आणि एचआयव्हीचं क्लिनिक चालवणं हेच पहिल्यांदा घातक आहे. आणि अशा लोकांना परमिशन्स देणं हे सरकारने खूप विचार करायला पाहिजे याच्यावर. आणि यांच्यावर कारवाई न होणं पोलिसांकडनं आतापर्यंत अशा प्रकारच्या डॉक्टरांवर की ज्याची परमिशन त्यांना नाही त्याची प्रॅक्टिस त्यांनी करणं किंवा अशा प्रकारच्या आयसीयूमध्ये त्यांना इन्चार्ज असणं. विश्वास नांगरे पाटील, कोल्हापूरला चार्ज घेतल्यापासून मला वाटतं वाईनं तुम्हाला तुमची काय ज्याला आपण म्हणू तहानभूक हरपून एक काम करायचं एक मोठं चॅलेंज तुमच्या समोर ठेवलेलं दिसतंय. कारण पोलीस डिपार्टमेंटला वाकवायची ताकद, त्याहीपेक्षा मेडिकलचं ज्ञान, गोड बोलणं, लोकांना फसवणं, त्यांचं चारित्र्यानंद करणं, थंड डोक्यानं योजनाबद्ध रीतीनं एक खुनाची योजना आखणं, ती योजना पूर्ण करणं आणि 10 वर्ष त्याच्यावर काहीही न होणं. आज लोक धास्तावलेत. अनिल काटेचं बोलणं तुम्ही ऐकलंय, अनेकदा अडखळत बोलत होते. त्यांचा मुलगा मंगल जेधे अनेकदा अडखळत बोलत होता. हे का होत आहे तर आज वाई धास्तावलेली आहे, सातारा धास्तावलेला आहे. मी आत्ताच कारगिलहून आलो. ज्या कारगिलमध्ये सर्वात जास्त शूर जवान हे आमच्या सातारा जिल्ह्यातले होते, त्या साताऱ्यामध्ये आज दहशतीचं वातावरण आहे, धास्तावलेपणाचं वातावरण आहे. लोकांना अशी भीती वाटते, विश्वास नांगरे भीती वाटते की तपास नीट होणार नाही, पुरावे नीट गोळे केले जाणार नाहीत आणि फास्ट ट्रॅकमध्ये याचा खटला चालणार नाही, वर्षानुवर्ष तसाच राहील आणि हळूच अलगद तो माणूस सुटून जाईल. काय सांगाल, पोलिसांबद्दलचा विश्वास कसा पुनर्प्रस्थापित कराल? नाही, घटनेच्या जसे हे डिटेक्शनच्या अनुषंगानं माझा आणि एसपींचा दोघांचं कंटिन्युअस कोऑर्डिनेशन या टीम्स बरोबर होतं. घटना झाल्या एसपी मी स्वतः त्या स्पॉटवरती जाऊन कशा पद्धतीनं तपास करायचा आहे, टीम्स पुण्यावरनं कोल्हापूरवरनं बोलवून घेतल्या. उद्या आम्ही केईएमवरनं सुद्धा एक टीम बोलवून घेत आहोत अजून मेडिकल इव्हिडन्सेस कम्प्लीट करण्यासाठी. लोकांनी अक्षरशः तिथं पोलिसांच्या अभिनंदनाचे होर्डिंग सुद्धा लावलेले आहेत. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट असेल, पण निश्चितपणे आम्ही आमची जबाबदारी टाळत नाहीये. मी काय कुठल्या गोष्टीची दिलगिरी व्यक्त करण्यासाठी इथं नाही आहे, परंतु हे जे पूर्वीचे सगळे जे विक्टिम्स आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या सगळ्या विक्टिम्सना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्ण कंबर कसून प्रोफेशनल इन्व्हेस्टिगेशन करून अत्यंत चांगल्या पद्धतीनं चार्जशीट दाखल करेल. मला आजच उज्ज्वल निकम साहेबांचं पण SMS अभिनंदनाचा आला होता. त्यांना मी विनंती केली की सर तुम्ही केस घेऊ शकाल का. चांगले स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर घेऊन ती केस कशी ट्रायलमध्ये टिकेल आणि फोकस आमचा फक्त आणि फक्त कणखर पुरावे, कारण आम्ही गव्हर्नमेंट विटनेसेस घेतले. रिकव्हरीचे पंचनामे 2700 एकच ऍडमिसिबल गोष्ट पोलिसांच्या दृष्टीनं महत्वाची असते, ते 2700 म्हणजे ज्या एक्झ्युमकडून बॉडीज काढल्या पिन पॉईंट केलेल्या आणि ते गव्हर्नमेंट विटनेसेसच्या समोर केलेल्या आहेत.
त्यामुळे केस निश्चितपणे स्ट्रॉंग झालेले आहेत. मेडिकल एव्हिडन्सेस ज्यावेळेला डीएनएचे रिपोर्ट्स येतील, FSLचे रिपोर्ट येतील, निश्चितपणे ते आमच्या केसला अजून मजबूत करतील. आजच चोरंबासारख्या ठिकाणी आई आणि मुलीची बलात्कार करून खून झाला होता. ती घटना मी व्हिजिट केलेली होती बीड जिल्ह्यामध्ये. 2 आरोपींना फाशीची शिक्षा आजच कोर्टाने डिक्लेअर केलेली आहे. निश्चितपणे अशाच पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन करून या केसमध्ये सुद्धा कन्व्हिक्शन आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. पोळखोल या विषयावरची ही रंगलेली चर्चा आपण पाहिलीत. गेली 13 वर्ष गेली 13 वर्ष वाई पोलिसांनी महिलांच्या बेपत्ता प्रकरणी काय तपास केला याची चौकशी खरंच करावी लागेल. पण आता मात्र संतोष पोळ विरोधात भक्कम पुरावे पोलिसांना सापडलेत. त्यामुळे पोलला रातोरात कठोरात कठोर अशी शिक्षा होऊ शकेल अशी ग्वाही विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. तर या हत्याकांडामागे किडनी रॅकेट असण्याचा संशय मयत मंगल जेधे यांचे पुत्र प्रमोद जेधे यांनी व्यक्त केला. धोम गावामध्ये या संतोष पोळची दहशत होती. बोगस पदवीच्या आधारानं त्यानं तिथे आपला दवाखाना कसला दुकानच थाटलेलं होतं. प्रतियश हॉस्पिटलमध्ये तो कामाला होता अशी माहिती स्थानिक पत्रकार अनिल काटे यांनी दिली. पोलिसांनी महिलांच्या बेपत्तापणाचा योग्य तपास केला नाही असं देखील त्यांनी वारंवार सांगितलं. पोळनं एका पाठोपाठ एक 6 खून केले, त्यातही 5 महिला असल्यानं यामागचा नेमका हेतू काय आहे हा आधी नीट तपासून घ्यावा लागेल. यामागे इतर अनेक प्रकरणात लैंगिक संबंध अशा प्रकारची शक्यता असते. या प्रकरणात नेमकं काय आहे हे तपासावं लागेल असं डॉक्टर संदीप जाधव यांनी सांगितलं. इलेक्ट्रोपॅथीची कथित पदवी असणारा पोळ ॲलोपॅथीची औषधं मुळात देतच कशी होता असा सवाल देखील त्यांनी केला. तर इंडियन मेडिकल काउन्सिलनं स्वतःहून कारवाई करायला हवी. या पोळ मागं आणखीन काही पोळ आहेत का याचा देखील तपास करायला हवा. ज्यांनी खड्डे खोदले, JCB पुरवले त्यांची देखील चौकशी होण्याची गरज आहे असा मुद्दा चर्चेत पुढे आला. प्रेक्षको, वाई सध्या चर्चेत आलंय ते वाईट गोष्टींसाठी. इथली संस्कृती थोरा मोठ्यांची, कर्मभूमी आहे थोरा मोठ्यांची. 100 वर्षाची वसंत व्याख्यानमालेची परंपरा आहे इथं. चित्रपटांचं शूटिंग अनेक वाईला होतं, त्याकरता वाई प्रसिद्ध आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला इथं नदीवर कृष्णाचा महोत्सव होतो. कृष्णेचा महोत्सव होतो त्यावेळी नदीतलं दीपदान खरंच पाहण्यासारखं असतं. पण अलीकडच्या काळात ती कृष्णा नदी काहीशी सुकल्यासारखी वाटते. ही कृष्णा महोत्सवाची झळाळी कमी होता कामा नये. शाह आणि विद्वानांचं गाव असलेलं वाई, पण इथलं हे नवं स्थित्यंतर जीव घेणं आहे. गाव वाढतं तशी तिथली गुन्हेगारी देखील वाढली पाहिजे असा काही नियम नाही. वाईट याचं वाटतं की गुन्हे घडतात आणि 13 वर्ष ते उघडकीला येत नाहीत. वाईकरांमध्ये सध्या घबराट पसरली आहे. पोलिसांबद्दलची चीड आहे, संताप आहे. कायदा हवा तसा वाकवता येतो हेच यावरून सिद्ध होतं आणि अपयश पूर्णपणे पोलिसांचं आहे यात काही शंकाच नाही. परंतु आता केस मार्गी लागेल अशी आशा देखील आहे. अशा केसेस वर्षानुवर्ष चालतात, पुरावे सापडत नाहीत, आरोपी सुटतात. तसं या गुन्ह्यातही घडलं तर गावोगावी असे पोळ दिसतील. प्रेक्षको, कायद्यावरचा विश्वास दृढ होण्याची गरज आहे. ती जबाबदारी पोलिसांची आहे. त्यासाठी पोलिसांना अत्यंत झटून तपास करावा लागेल. त्याशिवाय पोळला त्याच्या कारनाम्यांची कठोरातली कठोर शिक्षा होणार नाही. या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार आणि विशेषतः विश्वास नांगरे पाटील यांना भक्कम पुराव्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.